राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीची सरकार आहे, म्हणून प्रशासनाने नागरिकांची कामे कार्यालयीन वेळात पूर्ण करावी याकरिता प्रशासनातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे याकरिता मेळघाट भाजपा जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी धारणी शहरातील सर्व विभागातील कार्यालयांना आकस्मिक भेट देऊन दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली। जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वाखाली अचानक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येत धारणी शहरातील कार्यालयावर धडक दिल्याने प्रशासनामध्ये पळापळ निर्माण झाली होती। प्राप्त माहितीनुसार आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत असलेल्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचारी आठवड्यातून 1 ते 2 वेळाच भेट देत असल्याचे अधूनमधून निदर्शनास आले आहे। आपल्या प्रशासकीय कर्तव्यामध्ये दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कान उघडणी करण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने संपूर्ण धारणी शहरांमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून शहरातील प्रत्येक कार्यालयामध्ये भेट दिली। सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्तर विभाग, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय आणि जिल्हा परिषद जलसंधारण विभागाला आकस्मिक भेट दिली। या भेटी दरम्यान प्रत्येक कार्यालयात अनेक दांडीमार दिसून आले। कुठे मंजूर न केलेली अर्ज तर कुठे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर दिसून आले। प्रभुदास भिलावेकर यांनी गैरहजर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मास्टरवर गैरहजर नोंद करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे। या धडक कारवाईमध्ये प्रभुदास भिलावेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अध्यक्ष विवेक नवलाखे, महिला अध्यक्षा दुर्गा पिसंधरे, गजानन सुळसकर, बंसी सेलुकर, श्याम गंगराडे, गोविंद खरे, रिंकू बडनखे, कमलेश जयस्वाल, धोंडीबा मुंडेसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित झाले होते। भारतीय जनता पार्टी आणि प्रभुदास भिलावेकर यांच्याकडून मेळघाटात ही एक चांगली सुरुवात असून भाजपाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर धारणी शहरातील प्रशासनाचे धाबे दणाणले आहे, हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।